धनुष्यबाणाचं नेमकं काय होणार हा प्रश्न आजही कुठे ना कुठे चर्चेत असतोच। म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये शिवसेनेत मोठी बंडखोरी केली आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार गेले होते। अर्थात त्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपच्या मदतीने महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं, ते स्वतः मुख्यमंत्री झाले। या घटनाक्रमानंतर त्यांनी थेट शिवसेनेवर दावा सांगितला। त्यानंतर निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींच्या बहुमतांच्या आधारावर त्यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिलं। त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही 10 जानेवारी 2024 ला शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला। ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती। या याचिकेवर सुनावणी करताना 22 जानेवारी 2024 ला शिंदे गटासह सर्वच बंडखोर आमदारांना नोटीस बजावली होती। अर्थात त्यांचा काय परिणाम झाला हे सगळ्यांनाच माहिती आहे। विधानसभेच्या निवडणुकीत कोणाला कसा झटका आणि कोणाला कसा फायदा मिळाला हेही आपण जाणून आहोत। पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आधी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते असं बोलले जात आहे। त्याचं कारण म्हणजे काल या संदर्भात सुनावणी पार पडली, त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दिसून येतात। नेमकं सुनावणीत काय झालं आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया। नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही पाहताय इन्फोवारी। सर्वोच्च न्यायालयात काल शिवसेनेच्या वादावर सुनावणी झाली। त्यात सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पुढील 3 महिन्यात निकाली काढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत। त्यामुळे शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कुणाचे यावर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान सुप्रीम कोर्टात जून 2022 पासून शिवसेना वाद प्रलंबित आहे। यावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे मोठी नाराजी व्यक्त केली जात होती। आता मुळात पुढच्या 3 महिन्यात या संदर्भात निकाल देण्याचे स्पष्ट संकेत कोर्टाने का दिले ही बाबही लक्षात घ्यावी लागेल। म्हणजे शिवसेनेसोबत जे झालं तेच राष्ट्रवादीसोबत झालं। राष्ट्रवादीत देखील गटबाजी झाली, अजित पवार वेगळे निघाले आणि त्यांनी देखील त्यांच्या प्रश्नावर हक्क सांगितला। अर्थात या सगळ्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादीचं घडी हे चिन्ह त्यांना मिळालं। अर्थात शरद पवार यांचे फोटो वापरण्यावर मर्यादा नक्कीच आल्या। तसंच चिन्हासंदर्भात न्यायालयाने महत्त्वाची भूमिका घेतली आणि त्या अनुषंगाने प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपातलं आहे अशा आशयाची जाहिरात न्यायालयाने अजित पवारांना द्यायला लावली होती। नंतर अंमलबजावणी होत नाही असं लक्षात आल्यानंतर शरद पवार गटाने पुन्हा एकदा यावर जोर देऊन ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिली। त्यानंतर अशा प्रकारची जाहिरात अजितदादांना करावी लागली। आपल्या पक्षाबाबत असं काही होणार नाही, फायनल निर्णय लवकरात लवकर लागेल, किंवा जर चिन्हाबाबत आपण बोलत बसलो तर पक्षाच्या संदर्भातला मूळ प्रश्न बाजूला पडेल आणि तो आणखी पुढे ढकलला जाईल अशी शक्यता उद्धव ठाकरे गटाला वाटली। त्यामुळे पक्षाच्या संदर्भात जी भूमिका शरद पवारांनी घेतली होती ती त्यांनी घेतली नाही। आता अनेक दिवस उलटल्यानंतर आणि स्थानिक स्वराज्याची निवडणूक जवळ आलेली असताना पक्षाचं चिन्ह ठाकरेंसाठी देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण नाही म्हटलं तरी पक्ष चिन्हामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना विधानसभेत किंमत मोजावी लागली। तसं पुन्हा होऊ नये याची खबरदारी उद्धव ठाकरे घेत आहेत आणि त्यामुळे त्यांनी आता न्यायालयाने जशी भूमिका राष्ट्रवादी बाबत घेतली तशीच आमच्या बाबतही घ्यावी अशा आशयाची मागणी करण्यात आली। पण आता या सगळ्या प्रश्नाला खूप दिवस उलटून गेले आहेत, त्यामुळे मूळ प्रकरणात सुनावणीसाठी साधारण 20 ऑगस्ट पासून घेण्यात येईल असं सांगण्यात येतंय। ठाकरे यांच्या या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठामुळे सुनावणी झाली। त्यात खंडपीठाने हे प्रकरण ऑगस्टमध्ये सुनावणीसाठी घेण्याचे संकेत दिले आहेत। त्याआधी ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे या प्रकरणी आजच सुनावणी घ्या असा आग्रह धरला, पण कोर्टाने आज प्रकरण ऐकण्यास स्पष्ट नकार दिला। त्यानंतर सायंकाळी कोर्टाने या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी 20 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली। सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलंय की आता 2 वर्ष झाली आहेत आणि आता आम्हाला या मॅटरचा सोक्षमोक्ष लावायचा आहे। आता पुढील महिन्यात होणाऱ्या सुनावणीत पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदे बरोबरच राहील की ते परत उद्धव ठाकरे यांना दिले जाईल असे बोलले जाते। त्यानुसार ऑगस्टमध्ये या प्रकरणाची सुनावणी होईल, त्यानंतर निकाल राखून ठेवला जाईल। जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष व चिन्हाचा निकाल सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो। आता ऑगस्टमध्ये ही केस पुन्हा बोर्डावर येईल, त्यावर सुनावणी होईल असं दिसतंय। वकील सिद्धार्थ शिंदे असंही म्हणाले की सुप्रीम कोर्टाने केलेलं विधान हे उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा देणार आहे असेच म्हणावे लागेल।
कारण मागील 2 वर्षापासून जी अनिश्चितता होती ती आता सुप्रीम कोर्टानेच दूर केली आहे। कोर्टाने स्वतःच या प्रकरणी ऑगस्ट महिन्यातील तारीख देण्याची घोषणा केली आहे। त्यात 1-2 दिवस सुनावणी चालेल, सुनावणी तहकूब होईल, पण चालू वर्षाच्या आत हे प्रकरण निकाली लागेल हे नक्की। या मधल्या काळात निवडणुका लागल्या तर सध्या आहे तीच परिस्थिती राहील, पण ऑगस्ट किंवा त्यापुढील 2 महिन्यात निकाल आला तर स्थिती स्पष्ट होईल। त्यामुळे हे प्रकरण ऑगस्ट महिन्यातच निकाली लागावं असा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा राहील असे शिंदे यांनी सांगितलंय। शिंदे गटाच्या वकिलांनी यावेळी ठाकरे यांच्या याचिकेला कडाडून विरोध केला। याचिकाकर्त्यांनी ही याचिका आत्ताच दाखल का केली, ते मागील 2 वर्षापासून झोपा काढत होते का, असाही प्रश्न उपस्थित केला गेला, पण कोर्टाने युक्तिवाद फेटाळून लावला आहे। आतापर्यंत जे झाले ते झाले, आता 2 वर्ष संपलेत, आम्हाला याचा सोक्षमोक्ष करावाच लागेल असे कोर्ट म्हणाले। त्यामुळे या प्रकरणाचा निकाल पुढील 3 महिन्यात अपेक्षित आहे असे सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलंय। महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या याचिकेद्वारे शिवसेना हे नाव, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह तथा वाघासह भगवा ध्वज पुन्हा वापरण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे। कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात अजित पवार गटाला सशर्त चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती, तशी परवानगी आम्हाला दिली जावी असा त्यांचा युक्तिवाद आहे। त्यावर कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। तर दुसरीकडे लोकसभा व विधानसभा निवडणूक यापूर्वीच एका नावाने व चिन्हाने झाल्या आहेत, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ठाकरेंची अशीच एक याचिका यापूर्वी धुडकावून लावली आहे असं त्यांनी म्हटलंय। पण दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने वेगवेगळे जाळे टाकलेले आहेत आणि त्याचाच एक भाग हे प्रकरण असू शकतं। दुसरीकडे न्यायालयाने या संदर्भात निकाल देण्यासाठी इतका मोठा वेळ का घेतला याबद्दलही प्रश्न विचारले जात आहेत। पण काही असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगोदर जर न्यायालयाने तातडीने निर्णय घेतले तर मात्र अनेक समीकरणे बदलू शकतील अशी दाट शक्यता आहे। पण तसं खरंच होऊ शकतं का? न्यायालय अगदी 3 महिन्यात फायनल निर्णय देईल का? आणि दिलाच तर तो निर्णय कोणाच्या बाजूने जाणारा असेल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। बघत राहा इन्फोवारी।